10 वाजलेत सकाळच्या, कुठे करून ठेवले. तर ह्यावेळेस सकाळीच हा सुका चारा वगैरे जो काय होता तो टाकून झालेला आहे. शेळ्यांनी सकाळीच तो 8 वाजता सगळा सुका चारा वगैरे खाल्लेला आहे. तर आता शेळ्या वाट बघत आहेत की हे कधी टाकायचे वैरण वगैरे. तर साधारणतः 10 वाजल्याच्या आसपास वैरण वगैरे त्यांना टाकली जाते. तर ही जी वैरण आहे ते कुटी केलेली. तर ह्याच्यामध्ये ह्या सगळ्या शेळ्या उस्मानाबादी शेळ्या आणि हे जे बोकड आहे हे आहे बिटल बोकड. बिटल बोकडाचे वैशिष्ट्य म्हणजे याचे कान वगैरे असतात ते खूप लांब असतात. तर असे जर बिटल बोकड वापरले तर याच्यामुळं शेळ्यांचं वजन वगैरे खूप फास्ट वाढतं आहे आणि मार्केटमध्ये डिमांड आहे. आणि जे काय तुम्ही बोकड वापरता त्याचा कलर नेहमी जर काळा ठेवला तर नेहमी फायदेशीर राहते. कारण सध्या मार्केटमध्ये जर बोकडं वगैरे नेली तर ते वेगवेगळ्या ह्याच्यासाठी नेतात. कोण त्यांच्या शेडसाठी, कोण कटिंगसाठी, तर कोण देवासाठी. तर त्यावेळेस ते काळ्या कलरचं बोकड जास्त करून प्रेफर करतात. तसेच काय काय शेळ्यांना हे असं पांढऱ्या कलरचं पण हे झालं. जर अशा शेळ्या असतील तर त्याच्यामधून ते चांदणी किंवा वेगवेगळ्या टिकाच्या शेळ्या तयार होतात आणि त्याला पण हे डिमांड राहते. तर ह्याच्यातल्या बऱ्याचशा शेळ्या ह्या गाभण आहेत, काही जण येतासाठी आहेत. आता ही जर शेळी बघितलं तर अशा शेळ्या म्हणजे एक पिल्लू किंवा 2 पिल्लू देतात. ज्यावेळेस तुम्ही मोस्टली बिटल वगैरे बोकड वापरता त्यावेळेस तुम्हाला जास्तीत जास्त म्हणजे 1 पिल्लं किंवा 2च पिल्लं मिळतात. पण जे काही पिल्लं होतात ते एकदम पिल्लं स्ट्रॉंग आणि तंदुरुस्त असतात. त्यामुळे त्यांचं वजन हे लगेचच वाढतं आणि त्याला डिमांड पण तसंच राहतं. तर ही जी काय पिल्लं आहेत आता ही फक्त 1 महिना 15 दिवस असेच ह्याचे पिल्लं आहेत. तर हा पिल्लांसाठी सेपरेट कप्पा. तिकडं पण जरी बघितला होतं हे पिल्लं आहेत. तर काय होतं की हे पिल्लं ह्यांना इकडं असे आम्ही गव्हाणी वगैरे केले त्याच्यामुळे या पिल्लांना त्याच्यातून बाहेर येते. तर 1 महिन्याचा पिल्लाचा लॉट इकडं काय पिल्लं शेळ्यांसाठी असे इकडे ठेवलेले असतात आणि तुम्हाला एक खालचा शेळ्यांचा कप्पा दाखवतो तिथले पिल्लं. तसेच आम्ही इथे अधूनमधून कोंबड्या वगैरे पण ठेवलेल्या आहेत आणि ह्या कोंबड्या पण रोज अंडी घालतात, 5-7 अंडी किंवा शेळ्यासाठी. तर इकडचा जो पिल्ला आहे हे आहे 4 ते 6 महिन्याचा कप्पा असलेलं पिल्लं आणि या कप्प्यातले आम्ही पिल्लं विकायला काढतो. आता हे जर पिल्लू बघितलं तर ह्याचं वजन फक्त म्हणजे हे पिल्लू फक्त 5 महिन्याचंच आहे, 5.5 महिने झालं बोकड आहे आणि ह्याचं वजन बघितलं तर ह्याचं वजन आता 30 किलो आहे. जर का तुम्हाला अशा तंदुरुस्त जर बोकडं मिळाले ना तर त्याचा खूप फायदा होतो. कारण हे 350 किंवा 400 रुपयाने जर दिलं तर 12,000 किंवा 10-11 हजाराची गेम आहे फक्त 4 महिन्यामध्ये किंवा म्हणजे 4-4.5 महिन्यामध्ये. तर अशा वेळेस असे तंदुरुस्त पिल्लं होणं खूप महत्त्वाचं आहे. त्याच ठिकाणी तुम्हाला दाखवतो एक दुसरं हे पिल्लू आहे मोरतुकडं पिल्लू. तर काही पिल्लं होतात म्हणजे जन्मतात पण खूप लहान असतात, कमकुवत. तर हे 6 महिन्यापेक्षा जरी जास्त मोठे असले हे पिल्लं तर ह्यांचं वजन वगैरे काय वाढत नाही. त्यामुळे त्यांचं वजन एकच कोंबडा आणि बाकी कोंबड्या भांडायला लागल्या. तर आम्ही 6 महिन्यापर्यंत लॉट ठेवतो आणि त्यामुळे त्याच्यानुसार पिल्लं विकली जाते. तसंच कधी काय केलं जातं की मार्केटमधूनच आम्ही छोटंसं पिल्लू आणतो. काय शेतकरी वगैरे विकतात आणि त्या पिल्लाला म्हणजे 6 महिने किंवा 1 वर्षापर्यंत हे करायचं मोठं आणि त्याच्यानंतर विकायचं. आणि हा आहे आमचा वजन काटा. ह्या वजन काट्यावरती वजन केलं जातं. तर मगाशीच मी एक व्हिडिओ टाकला आहे की आम्ही कसं वजन करतो. तर मोस्टली व्यापारी वगैरे इकडेच येतात आणि इकडून हे घेऊन जातात. तर आणि एकाने गव्हाणीची साईज विचारली होती कमेंटमध्ये. तर गव्हाणी हे असे आहेत आणि गव्हाणीची साईज जर म्हटलं तर त्याच्यामध्ये हे बरोबर 1 कॅरेट बसलं पाहिजे आणि 1 कॅरेट सरकवता आलं पाहिजे. तर काय होतं की त्याच्यामुळं ना तुम्हाला गव्हाणी साफ करायला एकदम फास्ट फायदा होतो आहे. क्लीन होतात गव्हाणी लगेच. त्याचसोबत गव्हाणीचा जो आतला साईड आहे त्याचा जो आकार आहे तो एकदम हे पाहिजे असं गोलाकार, जेणेकरून ज्यावेळेस शेळ्या इथून काही खातात त्यावेळेस त्यांच्या मानाला वगैरे लागू नये. नाहीतर हे जर शेळी बघितलं तर बघा त्या शेळीचं वरच्या डोक्याचं वगैरे ते निघून जातात केस वगैरे. तर लगेचच मार्केटमध्ये त्याला भाव कमी येतो. तर अशा गोष्टी होतात. तर चला मित्रांनो, मी याच्यामध्ये सांगितले की शेळीपालन आम्ही कितीला बोकडं विकतो आणि कसं काय.
तर थँक्यू, बाय बाय. चॅनलला शेअर, लाईक, सबस्क्राईब करा.